परभणीच्या कृषी मेळाव्याचा आजचा शेवटचा दिवस. 3 दिवस चाललेल्या मेळाव्यात कोट्यवधींची उलाढाल. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 34 गावात कर वसुली नाही. कर वसुलीला राज्य सरकारकडून स्थगिती. पुणे महापालिकेला जवळपास 250 कोटींचा फटका. छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात फेकले मिरचीचं पाणी. ड्रग्ज विक्री करत असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती. धारावी बचावसाठी आज जाहीर सभा. धारावीकरांसह खरतर 18 संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक. पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये अदानींची धोकेबाजी उघड करणार. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचं उद्घाटन. महाराष्ट्रासह 12 राज्यातील 21 विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा सहभाग. सोलापूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. उजनी धरणातून 1600 क्युसेक्स खरतर पाण्याचा विसर्ग झालेला आहे. सोलापूर शहरासह ग्रामीण भागाची तहान भागणार आहे. कोळसा भट्ट्यांवर महापालिकेकडून बंदी. कोळशामुळे प्रदूषणात भर पडत असल्याने निर्णय. तंदूर भट्ट्या वापरणाऱ्या रेस्टॉरंट धाब्यांवर कारवाई. नवी मुंबईतील भाजपा माजी नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न. कर्जत पोलीस ठाण्यातच केला आत्महत्येचा प्रयत्न. कारदा येथील जुन्या वैनगंगा नदी पुलावर उतरले विदेशी पक्षी. नागरिक खरतर अनुभवत आहेत निसर्गाचा सुंदर देखावा. चंद्रपूरच्या अंचलेश्वर गेट परिसरात घराला भीषण आग. सिलेंडर ब्लास्ट झाल्याने लागली आग. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.